आपण पुढची जी चर्चा आहे सन्माननीय कपिल पाटील कातकरी समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक संरक्षणाबाबत या विषयावर मतदानाकरता औपचारिक प्रस्ताव मांडता येणार नाही, केवळ चर्चा होईल आणि सूचना देणारे सदस्य श्री कपिल पाटील, निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, रमेशदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे. तर काही जणांना बोलायला देता येईल त्याप्रमाणे आपण मुद्दे खूप चांगले घेतलेले आहेत. मला उल्लेख करायला पाहिजे, सन्माननीय माजी विधानसभेचे आमदार आणि कार्यकर्ते विवेक पंडित यांनी या संदर्भामध्ये लक्ष घातलेलं होतं आणि आपल्याही सभागृहात तो विषय आला होता की फलटणला काही वेठबिगार वीटभट्टीवरती कोंडून ठेवले होते आणि त्यावेळेला सुद्धा आपण सभागृहात चर्चा केली होती की बरेचसे आदिवासी स्थलांतर करतात आणि स्थलांतरानंतर त्यांची मुक्तता कशी करायची याबद्दल प्रश्न येतो आणि सन्माननीय गावित साहेब पण सभागृहात आहेत. तर वेठबिगारांच्या प्रश्नावरची आणि त्या निमित्ताने वेठबिगारांच्या मजुरीबाबतची, त्यांच्या सुरक्षिततेच्या बद्दलची, त्यांच्या स्थलांतराबद्दलची आणि विविध प्रकारच्या आदिवासी समाजातल्या घटकांच्या बद्दलची ही एक वेगळी लक्षवेधी म्हणता येणार नाही 97ची चर्चा आहे. माझ्या आठवणीप्रमाणे अनेक वेळेला प्रश्न लक्षवेधी झालेले आहेत, पण सर्वंकषपणे संपूर्ण वेठबिगारांच्या प्रश्नावरची चर्चा मला तरी गेल्या काही वर्षात झालेली दिसते आणि या दृष्टिकोनातून सन्माननीय कपिल पाटील आपण सुरू करा. माननीय उपमुख्यमंत्री येतील 2 मिनिटांमध्ये. वाचण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय? गरज नाही ना? वाचायची आवश्यकता नाही ना? नाही, वाचायला पाहिजे. कारण सांगते की सगळ्यांनी वाचलं नसेल तर रेकॉर्डवरती येतं. ते वाचा, तुम्ही वाचायला सुरू करा. कारण मग पुन्हा रिपिटेशन होतं. 2-2.5 मिनिटं लागतील, पण वाचा तुम्ही. फक्त वाचल्यासारखं करतो आणि मग विधान परिषद नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेला माननीय सभापती महोदय आपण संमती दिली, त्याबद्दल पहिल्यांदा मी आपले आभार मानतो. महाराष्ट्रातील प्रिमिटिव्ह आदिवासी मानल्या गेलेल्या कातकरी जमातीतील आवाज येतो ना? आवाज जरा मोठा करा. वाढवायला सांगा ना. हा, आता आला. महाराष्ट्रातील प्रिमिटिव्ह आदिवासी म्हणून मानली गेलेली कातकरी जमात आहे, जिच्या संरक्षणासाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक हितसंवर्धन करण्याची जबाबदारी शासनाची आहे. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारानुसार भारत सरकारने बंदबिगार पद्धती उच्चाटन अधिनियम 1976, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 89 अनुसार सक्तीचं काम करून घेणं अपराध ठरवला आहे. परंतु इगतपुरी तालुक्यातील 15हून जास्त कुटुंब लहान मुलाबाळांसह नेवासा तालुक्यात ऊसतोडीचं काम करण्यासाठी एका कंत्राटदाराने या कामगारांना नेलं. काहींना 1.5 तर काहींना 2000 अनामत रक्कम उचल म्हणून दिली. महिनाभर त्यांच्याकडनं विनामोबदला काम करून घेतलं. या कुटुंबियांची जेव्हा हेळसांड सुरू झाली, उपासमार सुरू झाली, तेव्हा पुन्हा आपल्या गावी परतण्यासाठी इगतपुरीला जाण्यासाठी त्यांनी मोठ्या मुश्किलीने एक वाहन मिळवलं. कंत्राटदार आणि त्याच्या साथीदारांनी हे लक्षात येतात त्यांना अडवलं. या कातकरी समाजातील काहींनी राज्य सरकारने जे नेमलेली आढावा समिती आहे आदिवासींच्या विकासाच्या संदर्भामध्ये, त्याचे अध्यक्ष विवेक पंडित यांना रात्री फोन केला. विवेक पंडितांनी तात्काळ तिथल्या पोलीस स्टेशनला फोन केला. शिवाजी डोईफोडे म्हणून तिथले निरीक्षक होते आणि त्यांना तक्रार दाखल करून या कातकरी कुटुंबियांना ताबडतोब संरक्षण देण्याची मागणी केली. प्रत्यक्षात काय झालं तर शिवाजी डोईफोडेने काही केलं नाही. त्यानंतर पुन्हा दबाव वाढल्यानंतर त्या कातकरी कुटुंबियांना, त्या मजुरांना, 21 मजुरांना पोलीस स्टेशनात आणलं आणि त्यांना तसं त्यालाच डांबून ठेवलं. शेवटी सकाळी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गेला, पंकज खाटिक म्हणून कंत्राटदारावरती, आणि जुजबी कलम लावली 341 आणि 342 अटकावाची. ॲट्रॉसिटीचा कुठेही लावला नाही, बेटबिगारीचा कोणताही कायदा लावला नाही.
धातुरमातुर FIR केला, त्याच्यावरती कारवाई करावीशी मागणी करत असताना सुद्धा काही झालं नाही. त्यांना जी तात्काळ मदत देण्याची आवश्यकता असते बेट बिगारांना, जे जिल्हाधिकारी स्वतःच्या निधीतून किमान 20,000 रुपये तात्काळ देऊ शकतात, ती पण दिली गेली नाही. नाशिक जिल्ह्यात असे 39 आणि अहमदनगर जिल्ह्यात 1 असे 129 बेट बिगार यापूर्वी शोधून मुक्त झालेले आहेत हे माहीत असूनही, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत हे माहीत असूनही या पोलीस स्टेशनकडून कोणतीही कारवाई झाली नाही. खरं तर कायद्यात तरतूद आहे, जर हयगय झाली तर 6 महिन्याची शिक्षा होते किंवा वर्षभराची शिक्षा होते आणि मोठा दंड होतो. परंतु मुजोरीपणा इतका की त्यांनी काही केलं नाही. यांना जी मदत मिळण्याची आवश्यकता होती 1 ते 2 लाख रुपयाची, ती पण मिळाली नाही. आणि हे वारंवार घडतंय. कातकऱ्यांची एकूण संख्या 2,95,092 इतकी आहे. कदाचित थोडीशी वाढली असण्याची शक्यता आहे. त्यापैकी ठाण्यामध्ये 54,849, रायगडमध्ये 1,37,663, नाशिक जिल्ह्यात 13,972, पालघर जिल्ह्यात 64,401. त्यांना ना रेशन कार्ड आहे, ना आधार कार्ड आहे, ना जातीचा दाखला आहे, ना त्यांची मुलं शाळेत जातात, ना त्यांना कोणती नोकरी आहे, ना नावावर जमीन आहे, ना स्वतःचं घर आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना येऊनही त्याच्यातली काही अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. ऊसतोडीवर, वीटभट्टीवर, कोळसा भट्ट्यांवरती, दगडखाणीत, द्राक्षांच्या बागांमध्ये वेठबिगारी सुरू आहे आणि तरी त्याची दखल घेतली जात नाही. पोलिसांचं जे कमालीचं दुर्लक्ष आहे, प्रशासनाचं जे कमालीचं दुर्लक्ष आहे, त्यामुळे हे सगळं घडतं. त्या बेट बिगारातल्या काहींनी ज्यावेळेला विवेक पंडितांना फोन केला आणि सकाळपर्यंत काही झालं नाही, ते झोपले नाहीत. मला पहाटे फोन आला विवेक पंडितांचा. त्यांनी पहाटे माननीय उपमुख्यमंत्र्यांना फोन केला, तेव्हा मग चक्र फिरायला लागली. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आणि मग त्यांच्या मुक्ततेसाठी प्रयत्न सुरू झाले. दुःख याचं वाटतं आणि क्लेश याचे होतात की हे महाराष्ट्रात घडत आहे. जो महाराष्ट्र छत्रपतींना आदर्श मानतो आणि आपलं सरकार छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आल्याचा असा आपला दावा आहे. छत्रपती शिवराय जेव्हा दक्षिण विजयानंतर परतत होते तेव्हा पड्डुचेरीच्या बाजूला डचांची कॉलनी त्यांनी पाहिली. त्या पेढीमध्ये माणसांचा व्यापार म्हणजे गुलामांचा व्यापार चालत होता. छत्रपतींनी डचांच्या प्रमुखाला पत्र लिहिलं आणि सांगितलं, खबरदार, यापुढे जर माणसांचा व्यापार कराल तर माझ्याशी गाठ आहे, माझे लोक तुमच्याशी तुम्हाला प्रतिबंध करतील आणि त्याची कारवाई करतील. 350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ज्या वेळेला गुलामांच्या बद्दलची अशी दृष्टी पण विकसित झालेली नव्हती त्यांच्या मुक्ततेच्या संदर्भात. ज्या वेळेला अमेरिकेमध्ये निग्रोना मुक्त केलं गेलेलं नव्हतं, जगात युरोपियन देश गुलामांचा व्यापार करत होते, त्यावेळेला छत्रपतींनी लिहिलेलं पत्र आहे की माणसांचा व्यापार करता येणार नाही आणि भारतीय घटनेमध्ये माणसांचा अव्यापार आणि वेठबिगारी याला प्रतिबंध करणारी आणि माणसांच्या शोषणाला प्रतिबंध करणारा एक अधिकार, मूलभूत अधिकार भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यात समाविष्ट केलं. हे 2 महामानव ज्या महाराष्ट्रात आहेत त्या महाराष्ट्रात आजही आदिवासींचं शोषण आहे आणि कातकरीचं प्रिमिटिव्ह जमात आहे आणि प्रिमिटिव्ह जमातींचं जे अपमर्यादित शोषण सुरू आहे. माडी आहेत आपले विदर्भात 1-2 जमाती आणि आमच्या कोकण पट्टीमध्ये पालघर ठाण्याच्या पट्टीमध्ये प्रामुख्याने असलेले कातकरी, त्यांच्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे नीरज हातेकर अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख, त्यांनी शासनाच्याच मध्येने एक मोठा सर्वे केला. त्याच्यातनं त्यांची पहिल्यांदी सर्वेक्षण झालं. पण आजही मतदार यादीत नाव नाही गाविस साहेब. आपण 2 मंत्री आहात आदिवासी विभागाचे या सरकारमध्ये. कातकऱ्यांचं नाव मतदार यादीत नाही. कातकऱ्यांकडे आधार कार्ड नाही. कातकऱ्यांकडे शाळेत पोर जात नाही. कातकऱ्यांकडे स्वतःचं घर नाही. कातकऱ्यांकडे स्वतःची जमीन नाही आणि पूर्णपणे परागंदा झाल्यात. गावाच्या गाव आहेत, पाड्याच्या पाड्या आहेत, पण आता पाड्यात कोणी राहत नाही. माणसं गेली ते आपण मी गेलात तर ते शोधता येत नाहीत. माणसं इतकी सैरभैर झालेत, इतकी परागंदा झालेली माणसं, इतका समाज, दुसरा समाज नाही या महाराष्ट्रामध्ये
की जो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे, त्याचं कोणी वाली नाहीची स्थिती आहे. आणि वारंवार कातकऱ्यांच्या संदर्भात आणि प्रिमिटिव्ह आदिवासींच्या संदर्भात आपण सतत मागणी करतो, परंतु त्यांच्याबद्दलच्या विकास योजना राबवण्याबाबत, विकास योजना नाहीत का, भरपूर आहेत, राज्य शासनाच्या आहेत, केंद्र सरकारच्या आहेत, पण त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणाच्या मनात तळमळ नाही, ना अधिकारी त्याकडे लक्ष घालत. कधीतरी अशा घटना घडतात, आपण मांडतो, त्याच्यावर चर्चा करतो आणि त्यानंतर आपण पाहतो की काही झालेलं नाही, जैसे थे आहे. पैसे नाहीत का, तर इथे जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी होती, स्वतः जायला पाहिजे होतं. मला आठवतं की पालघर जिल्ह्यामध्ये, ताई आपल्याला माहिती, आपण स्वतः आलेला त्या ठिकाणी अनेकदा, ज्यावेळेला श्रमजीवीचं काम चालायचं तेव्हा बेटबिगारी मुक्तीसाठी भास्करराव पाटील कलेक्टर होते, ते स्वतः उतरले होते. गौतम चटर्जी नावाचे एक अधिकारी होते, स्वतः उतरले होते आणि त्यांनी मदत पोचवली. म्हणजे मुक्त झाल्यावर त्यांना मदत करणं, त्यांना लगेच रोजगार मिळवून देणं, त्यांचं संरक्षण करणं. पण त्यानंतर बाहेरच्या ठिकाणी काही झालं नाही. आपण बेटबिगारी कायदा केला, पण महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, आपल्या राज्यामध्ये माणसांचा व्यापार आजही सुरू आहे. यासारखी दुःखाची आणि क्लेशाची, शर्मेची, हे शरमच वाटते. आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि या सभागृहात, सार्वभौम सभागृहात बोलतो आहोत आणि आपण त्याचं संरक्षण नाही करू शकत आहोत. काय होता यांचा अपराध? त्यांना सरळ उचलून नेलं. म्हणजे आज सगळ्या विटभट्ट्या तपासा, कोणत्या विटभट्टीवर कातकरीच सापडेल. आणि त्या एका ठिकाणी, तो बिचारा त्याच्या गावात नसतोच, तो कोणत्या तरी विटभट्टीवर असतो, त्याची पालं असतात, राबवून त्याला दिवसभर राबवलं जातं, एक छदाम दिला जात नाही, काहीतरी खायला द्यायचं म्हणून दिलं जातं. माणसं काटक असतात, बिचारी काम करतात, पर्वा करत नाही जीवाची, हा आपला अधिकार आहे हे त्यांना माहीत नसतं. अशा पद्धतीने शोषण होत असताना, आणि वाईट काय वाटतं, त्या अधिकाऱ्याचं नाव शिवाजी डोईफोडे. नाव शिवाजी असलं म्हणजे शिवरायांचे विचार आपल्या डोक्यात आले असं होत नाही. त्यानं काही नाही केलं. जेव्हा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी फोन केला त्यानंतर कारवाई सुरू झाली जिल्हाधिकारी, म्हणजे गृहमंत्र्यांनी. म्हणजे वरनं फोन जावा लागावा, काय आवश्यकता याची? तो कंत्राटदार पंकज खाटे कसा आहे, दुबळ्या, मागास, ओबीसी जाती, आपण बोलतो, चर्चा करतो, नाही ना का जानकर साहेब सगळे ओबीसी एक आहेत वगैरे. खालच्या दुबळ्या जातींबद्दल, जमातींबद्दल आपली हीच भावना असते, आपण त्यांचं नाही, आमचं काय एवढं बघतो. आरक्षणावरती भांडतो एकमेकांशी, पण आरक्षणाच्या कक्षेबाहेर असलेली जी काही माणसं आहेत त्या समाजामध्ये, त्यांची साधी दखल सुद्धा आपला कोणताही समाज घेत नाही, याचं जास्त वाईट वाटतं. आणि मला खात्री आहे, म्हणजे मी उपमुख्यमंत्र्यांना खूप धन्यवाद देतो. मला विवेक पंडितांनी सांगितलं की तुम्ही पहाटे झोपेत न तुम्ही झोपलाही नव्हता म्हणे, 2-2:30 काहीतरी फोन केला, त्यानंतर तासभर तुम्ही लगेच केलं. वंचितांचा प्रश्न असला तर उपमुख्यमंत्री अत्यंत संवेदनशीलतेने वागतात. एका अनाथ मुलीने सांगितलं की मी अनाथ आहे, माझ्याकडे काहीच आरक्षणाचं नाही, माझ्याकडे जातीचं प्रमाणपत्र नाही, आईवडिलांचं नाव नाही, मग मी कुठे नोकरी करू? उपमुख्यमंत्री जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी तात्काळ श्रीकांत भारते 1% आरक्षण आणलं अनाथांसाठी. तुम्ही अनाथांसाठी बोलतात, म्हणून माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की हा सगळा कातकरी समाज अनाथ आहे, पीडित आहे, शोषित आहे, दुर्बल आहे आणि प्रिमिटिव्ह आहे, म्हणजे आदिम जातींमध्ये आहे. अंदमान आणि लक्षद्वीप मधल्या जमातींबद्दल आपण बोलतो, आपल्याला कल्पनाही नसते की माणसं कशाच पद्धतीने जगतात. तशाच पद्धतीनं माणसं आजही लंगोटीमध्ये माझा कातकरी बांधव आहे. आपण त्यांचा सर्वे करणार आहोत की नाही, त्यांना मदत देणार आहोत की नाही, जी तरतूद आहे कायद्यामध्ये ती तुम्ही देणार आहात की नाही. शिवरायांचा महाराष्ट्र मानतो, तर डचानाथ शिवरायांनी ज्या हिमतीने धमकावलं होतं आणि सांगितलं होतं की माणसाचा व्यापार चालणार नाही, तुम्हालाच धमकावून सांगावं लागेल की जर शिवरायांचा आशीर्वादानं आमचं राज्य सरकार चालत असेल तर माणसाचा व्यापार चालणार नाही या राज्यामध्ये, कारण तो घटनादत्त अधिकार आहे, व्यापार नाही करता येणार. नंबर 1. नंबर 2, त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे तात्काळ, जी 20,000ची आणि 1,00,000-2 लाख रुपयाची तरतूद आहे ती दिली गेली पाहिजे. शिवाजी डोईफोडेला तात्काळ अटक झाली पाहिजे. तो इन्स्पेक्टर, त्याचं अजिबात आजही त्याला अटक झालेली नाही आहे, त्याच्यावर कारवाई तात्काळ अटक झाली पाहिजे. माणसाचा व्यापार करतो म्हणजे काय? उपमुख्यमंत्री महोदय, आपण छत्रपतींचे वारसदार असू तर पहिल्यांदी महाराजांना आठवा आणि त्याला तत्काळ करा. एकाने अत्याचार केला ते हातपाय तोडले शिवाजी महाराजांनी एका पाटलाचे. आपण त्या डोईफोड्याला घातलं पाहिजे ना आतमध्ये आणि सांगितलं पाहिजे. नाही, डोकं फोडायचे बोलणार मी, काही असंविधानिक बोलणार नाही. खडसे साहेब जे कायद्याने ते करतील, मान्य नाही. शिवाजी नाव म्हणून सोडता कामा नाही, अजिबात नाही. त्याला तात्काळ आत घातला पाहिजे,
6 महिन्याची शिक्षा तरतूद आणि ती वर्षभरापर्यंत नेता येते ॲट्रॉसिटीच्या ॲक्टमध्ये, ती तात्काळ त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्याहून महत्त्वाची, ज्याचा मुद्दा माननीय उपसभापतीने ती मगाशी मांडला बेटबिगारांच्या संदर्भामध्ये, की राज्यातल्या बेटबिगारीच्या शक्यता असलेल्या, संभावना असलेल्या सगळ्या जागांची तात्काळ पाहणी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहिजे, त्यांचा सर्वे केला पाहिजे, त्यांची सुटका केली पाहिजे, त्यांना मदत दिली पाहिजे कायद्याने असलेल्या. आणि दुसरा, जेवढे प्रिमिटिव्ह आदिवासी आहेत आपल्याकडे त्यांची, विशेषतः कातकऱ्यांच्या संदर्भामध्ये माझी मागणी आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय, की त्यांनी, आपण स्वतः या सभागृहामध्ये घोषणा केली होती की कातकऱ्यांच्या संदर्भात आम्ही सर्वेक्षण करू आणि त्यांचं पुनर्वसन करू. त्यांना पुन्हा आपल्या गावांमध्ये येऊन त्यांना घरं बांधून देता येतील. आपल्या अनेक योजना आहेत, पंतप्रधानांची एक योजना आहे घर बांधायची, मग ती लागू करून त्यांना घर का नाही द्यावं? त्यांच्या मुलांना शाळेत का घालू नये? शाळेत घालण्यासाठी त्यांना जो लागणारा भत्ता आहे तो वाढवून द्या, म्हणजे मुलं ते घालतील नाही, त्याचे मुलं घेऊन जातात निघून, कारण वीट तयार करायला मुलं वापरता येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी काहीशा सक्तीने कराव्या लागतील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, आणि ते होईल या अपेक्षेने मी 97 सूचना दिली आहे. मी माननीय उपसभापती महोदया आपला आभारी आहे की आपण स्वतः जातीने लक्ष घालून ही 97 चर्चा घडवून आणली, त्याबद्दल मी मनस्वी आपला आभारी. धन्यवाद. केलाच नाही मी उलटा. नियम 97च्या अंतर्गत सन्मान्य सदस्य कपिल पाटील साहेबांनी एक अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केला आणि त्यावर सन्मान्य निरंजन डावखरेजी, सन्मान्य विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, श्रीकांतजी भारतीय, त्याचप्रमाणे मनीषाताई कायंदे आणि प्रसाद लाड यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि काही अतिशय मोलाच्या सूचना देखील केल्या. पहिल्यांदा तर मी सभापती महोदय आपलं देखील आभार मानतो की या अतिशय महत्त्वाच्या विषयाला या ठिकाणी वाचा फोडण्याकरता आपण ही चर्चा लावून घेतली आणि आपला स्वतःचा देखील अशा प्रकारच्या विषयांमध्ये अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा नेहमी अप्रोच असतो. आणि ज्या सूचना या ठिकाणी झाल्या त्या खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्याला कल्पना आहे की खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये आपण वेठबिगारीच्या विरुद्ध 1976 साली अधिनियम तयार केला. वेठबिगार मुक्ती व पुनर्वसन असा त्या संदर्भात काही म्हणजे वेगवेगळे आपण त्याच्यामध्ये तरतुदी केल्या. बंद बिगार पद्धती उच्चाटन अधिनियम 1976 असं त्या अधिनियमाचं नाव आहे. हे जे प्रस्तुत प्रकरण आहे या प्रकरणामध्ये गंगाराम वाघ हे 1 महिन्यापासनं त्या ठिकाणी आपली टोळी घेऊन ऊस तोडणी करता नेवासा तालुक्यामध्ये गेले होते आणि फक्त 2000 रुपये म्हणजे जोडीला 2000 रुपये एवढी फक्त त्यांना त्या ठिकाणी मजुरी जी आहे ती देण्यात येत होती. आणि मग लक्षात आलं की आपली फसवणूक होती आहे, त्यामुळे त्यांनी निर्णय केला की आता परत जायचं. गाडी मागवली आणि गाडीतनं ते निघाले. त्यांना अडवण्यात आलं. त्यांनी सांगितलं आता काम संपलंय, तुम्ही काय आमचे पैसे देत नाही तर आम्हाला तुम्ही परत जाऊ द्या. त्यावेळेस हा जो काही आरोपी आहे पंकज खाटीक यांनी त्यांना सांगितलं की तुमची गाडी जाळून टाकू, तुम्हाला या ठिकाणं जिवंत वापस जाऊ देणार नाही, अशा प्रकारच्या अनेक धमक्या देऊन त्यांना थांबवलं. ते लोक गाडी घेऊन आम्ही परत जातो असं दाखवत थेट त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्या ठिकाणी तक्रार नोंदवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे देखील खरं आहे की तक्रार नोंदवण्यामध्ये टाळाटाळ झाली. त्यानंतर मग माननीय विवेक भाऊ पंडितांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं की अशा अशा प्रकारे लोक आहेत आणि ही तक्रार नोंदवली जात नाही आहे. मी तात्काळ एसपींना सांगितलं की अतिशय चुकीचं आहे. तक्रार नोंदवायला सुरुवात झाली. पुन्हा भाऊंनी मला मेसेज दिला की ही तक्रार ज्या कलमांखाली व्हायला पाहिजे
त्या कलमांखाली ती काही होत नाही आहे. मी पुन्हा मग एस पींना सांगितलं आणि म्हणून यामध्ये पहिल्यांदा तर ही जी काही तक्रार योग्य प्रकारे नोंदवायची आवश्यकता होती ती नोंदवली गेली नाही, त्याच्यामध्ये टाळाटाळ झाली, म्हणून संबंधित जो काही अधिकारी आहे त्याची चौकशी केली जाईल आणि जाणीवपूर्वक केला आहे असं जर लक्षात आलं तर त्याच्यावर कारवाई देखील निश्चितपणे या ठिकाणी केली जाईल. या निमित्ताने खरं म्हणजे विशेषतः कातकरी समाजाचा विषय हा समोर आलेला आहे. कारण जी काही वेठबिगारीमध्ये आपल्याला विविध लोक पाहायला मिळतात, त्यात विशेषतः कातकरी समाज हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. कारण हा गरीब समाज आहे आणि सातत्याने वर्षातनं 5-6 महिने, 8 महिने, 9 महिने हा कुठल्या ना कुठल्या कामाच्या शोधामध्ये बाहेर जात असतो आणि त्यामुळे या समाजावर हे वेठबिगारीचं संकट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खरं म्हणजे सन्माननीय कपिल पाटील साहेबांनी ती व्यथा योग्य प्रकारे मांडली. विरोधी पक्ष नेत्यांनी देखील अतिशय योग्य प्रकारे ही व्यथा मांडली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की आपण कायदा केला आहे, नियम केले आहेत, कॉर्पस फंडची व्यवस्था केली आहे, पण अंमलबजावणी करताना कुठेतरी त्याच्यामध्ये अशी घटना झाली की आपण मग वेगाने कारवाई करतो, त्याच्यानंतर पुन्हा शिथिलता येते, पुन्हा नवीन घटना घडते. आणि म्हणून जी या सभागृहामध्ये निरंजनजी असतील किंवा इतर सगळ्यांनी जी भावना व्यक्त केली की वेठबिगारीतनं जर आपल्याला या सगळ्या लोकांना बाहेर काढायचं असेल तर त्यांचं स्थलांतरण कसं कमी होईल, स्थानिक स्तरावर त्यांना रोजगार कसा मिळेल, या गोष्टींचा विचार देखील आपल्याला करावा लागेल. एक गोष्टीचा उल्लेख मला केला पाहिजे की विशेषतः कातकरी समाज हा PVTG आहे, प्रिमिटिव्ह ट्राईब आहे, वल्नरेबल ट्राईब आहे. अशा प्रकारचे महाराष्ट्रामध्ये 3 PVTG आपल्याकडे आहेत. देशभरामध्ये जवळपास या ठिकाणी अशा प्रकारचे 70च्या जवळपास वेगवेगळे समाज आहेत आणि साधारणपणे ही PVTGची लोकसंख्या ही देशामध्ये 28 लक्ष आहे. आदिवासी समाजामध्येही जे अधिक आदिम आहेत, जुने आहेत आणि ज्यांची एक्सटिंक्ट होण्याची म्हणजे नामशेष होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारचे हे ट्राईब्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून नुकतंच 23 जून रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी PVTG करता एक कार्यक्रम घोषित केला. त्याला प्राईम मिनिस्टर PVTG मिशन अशा प्रकारचं नाव दिलं आणि जवळपास 24,000 कोटी रुपये हे या PVTG मिशन करता माननीय पंतप्रधानांनी दिले आहेत. आणि प्रामुख्याने या मिशनमध्ये काय आहे तर पहिले सगळ्या प्रिमिटिव्ह ट्राईब्सच्या कुटुंबांना घर देणं. छोट्या छोट्या पाड्यांमध्ये राहतात, दुर्गम भागामध्ये राहतात, त्यामुळे त्या पाड्यांपर्यंत रस्ता नेणं, इलेक्ट्रिसिटी, पाण्याची व्यवस्था आणि मोबाईलचा टावर देखील नेणं. कारण आज कनेक्टिव्हिटी ही सगळ्यात मोठी गेम चेंजर आहे आणि त्यांच्याकरता विशेषतः एम्प्लॉयमेंटच्या व्यवस्था उभ्या करणं. अशा प्रकारचा हा कार्यक्रम ज्याच्यामध्ये बरेच कलम आहेत हे आता त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे जसं मी मागच्या अधिवेशनात घोषित केलं होतं की आम्ही एक स्पेशल कार्यक्रम याकरता तयार करू, तर आता राज्याला स्पेशल कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही, केंद्राचा कार्यक्रम आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने टाइम बाउंड अप्रोच ठेवला आहे. एका सीमित वेळेमध्ये, जसं मगाशी सांगितलं की विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं 80% लोकांना घर नाही आहे, एका सीमित वेळेमध्ये त्यांना घर द्यायचं आहे. आता आपण जो आपला कार्यक्रम या ठिकाणी हातामध्ये घेतो तो या कार्यक्रमाशी आपण अलाइन करणार आहोत. उदाहरणादाखल ते घर देणार असतील पण प्लॉटच नसेल तर फायदा नाही आहे. आणि म्हणून आता आपली जी स्कीम असेल, आदिवासी विकास मंत्री या ठिकाणी आहेत,
आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून त्यांना प्लॉट देण्याचा विषय असेल किंवा जी जर अतिक्रमण असेल तर ते नियमित करून देण्याचा विषय असेल, अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे या कार्यक्रमाला अलाइन अशा प्रकारचा कार्यक्रम हा निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण हातामध्ये घेणार आहोत. खरं म्हणजे सन्माननीय विवेक पंडितजी यांच्याशी देखील माझी चर्चा झाली आणि त्यांनी देखील काही सूचना या निमित्ताने केल्या आहेत. काही सूचना त्यातल्या निरंजनजी आपण देखील या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि निश्चितपणे त्या सूचनांचा अवलंब आम्ही या ठिकाणी करू, ज्यामध्ये मग वेठबिगारांची शोध घेण्याची मोहीम. तर विशेषतः वेठबिगारी कुठे दिसते? जिथे ऊसतोड कामगार आहेत अशा ठिकाणी दिसते, कोळसा भट्टी आहे अशा ठिकाणी आपल्याला दिसते, दगडखाणी. कारण आता आपण म्हणजे ही तर घटना झाली, पण या घटनेच्या व्यतिरिक्त आपण यावर्षी एकट्या नगर जिल्ह्यामध्ये किंवा त्या आसपासच्या भागामध्ये 25 वेठबिगारांना त्या ठिकाणी वेठबिगारीतनं मुक्तीचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा पुनर्वसनाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे. म्हणजे आपल्याला हे सत्य नाकारून चालणारच नाही की आपण किती कायदे केले तरी आज अशा प्रकारे कमी अधिक प्रमाणात वेठबिगारी या ठिकाणी होते. आणि म्हणून निश्चितपणे एक SOP तयार करण्यात येईल, ज्याच्यामध्ये पोलीस विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल, पोलीस पाटील असेल, कोतवाल असेल, अशा प्रकारचे जे लोक तिथे उपस्थित आहेत ज्यांना इंटेलिजन्स मिळू शकतो, अशा लोकांच्या माध्यमातून अशा प्रकारची त्या भागामध्ये एक विशेष शोध मोहीम ही घेण्याच्या संदर्भातल्या सूचना या त्या ठिकाणी देण्यात येतील. पोलीस पाटलांना आदेश देऊन अशा प्रकारच्या घटनांची माहिती त्यांनी रिपोर्ट केलीच पाहिजे, अशा प्रकारचे निर्देश हे देखील त्यांना देण्यात येतील. वेठबिगारीचं प्रकरण आढळलं तर 24 तासाच्या आत त्या मजुराला मुक्तीचा आदेश देण्याची कारवाई करण्याचं त्या ठिकाणी आदेश देण्यात येतील. आणि हे जर टाळाटाळ केली तर त्या संदर्भात जो कॉम्पिटंट अथॉरिटी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. वेठबिगारीचा गुन्हा दाखल करताना जसं या प्रकरणात आपण बघितलं, जर त्याच्यामध्ये कुठलेही हलगर्जीपणा झाला तर जो कायदा आहे त्या कायद्याच्या कलम 4 नुसार त्या अधिकाऱ्यावर कारवाई, जो पोलीस अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई ही करण्यात येईल. त्याचप्रमाणे जे काही इतर लाभ आहेत, आत्ता आदिवासी विकास मंत्री देखील या ठिकाणी आहेत, आम्ही असा प्रयत्न करू मुक्त झालेले जे वेठबिगार आहेत त्यांना या सगळ्या योजनांचा फायदा 3 ते 6 महिन्यामध्ये आपण दिला पाहिजे. टास्क फोर्स म्हणून हे काम केलं पाहिजे आणि इतरही जे कातकरी समाजाचे लोक आहेत त्यांना तर आपल्या रेग्युलर स्कीममधनं तो फायदा हा आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे. एक अजून गोष्ट लक्षात आली की आपली जी काही पद्धत असते त्या पद्धतीमध्ये जी काही तातडीची मदत असते त्या मदतीचं आपण मान्यता देतो आणि मग लक्षात येतं की बजेटमध्येच प्रोव्हिजन नाही आहे आणि मग पैसे कमी असतात, फार लागत नाहीत, 5 आणि 10 लाख रुपये लागतात. आणि म्हणून या संदर्भातला कॉर्पस आपल्याला कायद्याने ठेवणं गरजेचं आहे. तर तो आता RNR कडे पूर्वी आपण ठेवायचो तसाच तो पुन्हा RNR कडे ठेवण्याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी निर्देश जे आहेत ते निर्देश देऊ. आपण जी मागणी केली की अशा प्रकारे अत्याचार ज्याच्यावर झाला असेल त्यांच्याकरता त्यांना आवश्यक असेल तशी केस तर सरकार चालवते, पण त्यांनाही आवश्यक असेल तर विशेष अभियोक्ता हा सरकार आपल्या खर्चाने त्या ठिकाणी नेमेल. आणि या संदर्भात मागच्या काळातही विवेक पंडित साहेबांची आणि त्यांच्या संघटनेशी चर्चा करून 17 ऑगस्ट 2017 आपण काही सूचना दिल्या होत्या, पण अजूनही त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. त्या सूचना पुन्हा एकदा निर्गमित करून त्याची काटेकोर कारवाई ही करण्याच्या संदर्भात आणि
मुख्य सचिवांनाही विनंती करण्यात येईल की अशा प्रकारच्या केसेस घडल्या तर या सूचनांचं पालन केलं होतं की नाही अशा प्रकारच्या गोष्टी गोपनीय अहवालात देखील आल्या पाहिजेत. अशा प्रकारचा निर्देश हा त्या ठिकाणी आपण मुख्य सचिवांना निश्चितपणे देऊ. आणि या निमित्ताने जे काही त्यांना इतर फायदे द्यायचे आहेत, जसं आपण सांगितलं की किमान 4 गुंठे जमीन त्यांना देण्याचा विषय असेल, घर देण्याचा विषय असेल, गुरुचरण जागेत त्यांच्या वस्त्या असतील तर ते त्यांच्या नावेत करण्याचा असेल, 18 वर्षावरील कातकरी व्यक्तीला स्वतंत्र कुटुंब समजण्याचा विषय असेल, किंवा स्थलांतर होऊ नये म्हणून रोजगार हमीच्या अंतर्गत त्यांना 200 दिवसाचा रोजगार देण्याच्या संदर्भातला विषय असेल. एवढंच नाही तर हा सगळ्यांना जॉब कार्ड द्यावं लागेल, त्यांना जॉब कार्ड देण्याची मोहीम हातामध्ये घेण्यात येईल. आणि एवढंच नाही तर मी आदिवासी विकास मंत्र्यांना विनंती करेन की विशेषतः आता केंद्राची योजना आणि आपल्या योजनेचा लाभ घेऊन पहिल्यांदा या PVTG जेवढे आपले ट्राईब्स आहेत त्यांना शेळ्या मेंढ्याची योजना असेल, कुक्कुटपालनाची योजना असेल, त्यांना जर स्थानिक रोजगार मिळाला तर आपण या वेठबिगारीतनं त्यांना बाहेर काढू शकू. आणि म्हणून त्यांना प्राधान्य द्यायचं. विशेषतः पावसाळ्यात त्यांची उपासमार होते आणि म्हणून मोठ्या प्रमाणात स्थलांतरण होते, तर त्याही संदर्भात त्याची एक योजना आपल्याला फ्रेम करावी लागेल. आणि त्यांना पावसाळ्यामध्ये पूर्वी आपण खावटी द्यायचो, नंतर खावटी आपण बंद केली आणि अन्नधान्य देणं सुरू केलं, पण ते पोचतंय की नाही याचा विचार आपल्याला आदिवासी विकास मंत्री करावा लागेल. तर ते देखील आपण निश्चितपणे करू. त्यांचे रेशन कार्ड्स नाही आहेत, त्यामुळे अंत्योदय योजनेचा लाभ हा त्यांना देण्याच्या संदर्भात प्राधान्याने त्यांना योजनेमध्ये समाविष्ट करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. विशेषतः एक मोहीम घेऊन कातकरी मुलांना आश्रमशाळांमध्ये प्रवेश त्यांचा झाला पाहिजे. आपल्याला कंपल्सरी तर करता येत नाही, पण आपल्याला एक मोहीम घेऊन त्यांची जाणीवजागृती करून त्यांना आश्रमशाळेत कसा प्रवेश करता येईल. आणि यासोबत नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातही अशा प्रकारचे जे PVTG ट्राईब्सचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी चिन्हित करून आणि शहरातल्या अंगणवाड्या आहेत, बालवाड्या आहेत, तिथे पूरक पोषण आहाराच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा फायदा त्यांना कसा देता येईल हा प्रयत्न देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करणार आहोत. खरं म्हणजे एक बालविवाहाची समस्या देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे, त्यातही मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करणं हे गरजेचं आहे. कारण या बालविवाहामुळे कुपोषणाचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. त्याही संदर्भात ही कारवाई केली जाईल. आणि मी विशेषतः म्हणजे अनेक वेळा असं होतं की आपण या ठिकाणी काही आश्वासनं देतो, मग ती आपल्या आश्वासन समितीकडे जातात. तर मी आजच आपल्याला विनंती करतो की आपल्या विधानमंडळ सचिवालयाने या आश्वासनाच्या संदर्भात तात्काळ कंपायलेशन करावं आणि विभागाला ते पाठवावं, जेणेकरून आपण पुढच्या अधिवेशनापर्यंत हे पाहू शकलो पाहिजे की त्यातल्या किती गोष्टी आपण लागू करू शकलो, तरच आपण कातकरी समाजाला किंवा या गरीब समाजाला त्या ठिकाणी निश्चितपणे मदत करू शकू. आणि म्हणून मी सभागृहाचे आभार मानतो की या विषयामध्ये अतिशय मोलाची चर्चा आणि मार्गदर्शन हे सभागृहाने या ठिकाणी केलं आणि निश्चितपणे ते पुढे नेण्याचा मी या सभागृहाला शब्द देतो. आता सारांशाने घ्या थोडक्यात राहिलं. द्या. मी खूप खूप धन्यवाद देतो माननीय उपमुख्यमंत्र्यांना की त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने या प्रश्नाला उत्तर दिलं आणि समग्र उत्तर दिलं. माझ्या 2 अपेक्षा आहेत की मुंबई विद्यापीठाने म्हणजे विशेषतः प्राध्यापक नीरज हातेकर आता ते बंगलोर विद्यापीठात आहेत, अजिम प्रेमजींकडे प्राध्यापक नीरज हातेकर जे आपल्याशी संबंधित आहेत विभागाशी, आदिवासी विभागाशी, त्यांच्या टीमची मदत घेऊन याची, कारण त्यांनी शास्त्रीय अभ्यास केला आहे, त्याची एक गरज आहे. कारण तुम्ही पंतप्रधानांची जी योजना सांगितली त्याच्याशी ती जोडण्याची आवश्यकता आहे. ते आपण कराल का? आणि दुसऱ्या 2 छोट्या सूचना आहेत की नाग्या कातकऱ्याचं एक मोठं बलिदान महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, त्याचं स्मारक नीट करणं आणि ते प्रेरणास्थळ बनवणं त्या कातकरी समाजासाठीची एक छोटी सूचना. आणि एक कातकरी मुलगी पहिली वकील झालेली आहे, तिला थेट नोकरी देण्याच्या संदर्भात किंवा तिला स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीने आपण करू शकाल का? ही सूचना योग्य आहेत
तिसऱ्या सूचनेमध्ये थोडं आपल्याला म्हणजे कसं त्यांना एंगेज करून घेता येईल बघावं लागेल, पण तिन्ही सूचनांचा सहानुभूतीपूर्वक विचार होतो.